हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळेजण? तर आज मी तुम्हाला माझ्या सासऱ्यांचा रिटायरमेंटचा प्रोग्राम होता, तर त्याची तयारी आम्ही कशी केली ते दाखवणार आहे. त्यासाठी आम्ही घराजवळचा छानसा हॉल बुक केला होता. सगळं डेकोरेशन आम्ही केलं होतं. ॲक्च्युली हा हॉलच इतका सुंदर होता, तरी पण आम्ही आमच्या मनाच्या समाधानासाठी त्याला डेकोरेट केलं होतं. तर माझे सासरे त्यांनी मिलिटरीमध्ये आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये 40 वर्ष त्यांनी आपली सेवा केली. तर या सेवांच्या पूर्ती 40 वर्ष सेवापूर्तीचा हा सेवानिवृत्ती सोहळा होता आणि प्लस त्यांचा 60वा जन्मदिन पण सोहळा आम्ही या कार्यक्रमामध्ये साजरा केलेला आहे. तर बिफोर म्हणजे आम्ही दुपारी आलो होतो हॉल डेकोरेट करायला, तर सगळं डेकोरेशन मी तुम्हाला इथे दाखवते. या कार्यक्रमासाठी सगळ्या पाहुण्यांची उपस्थित होती. सगळ्या पाहुण्यांना मनापासून धन्यवाद, तुम्ही सगळे उपस्थित राहिला म्हणून हा कार्यक्रम खूप सुंदर झाला. आता एंट्रीला आम्ही असं डेकोरेट केलं होतं आणि हा कार्यक्रम आम्ही जूनमध्ये घेतला होता, 14 जून. थोडं पावसाचं वातावरण पण होतं, पण थँक गॉड त्या दिवशी पाऊस नाही पडला, कारण हे सगळं डेकोरेशन बाहेर केलं होतं, मग त्या डेकोरेशनवर पाणी फिरलं असतं. या सुंदर सोहळ्यासाठी माझ्या नणंद ज्या US ला राहतात त्या आल्या होत्या. सरप्राईज व्हिजिट होती त्यांची, आदल्या दिवशीच त्या आल्या होत्या आणि आई पप्पांना तर फारच आनंद झाला. आणि ही माझी छोटीशी भाची, तिचं आम्ही स्वागत करत होतो. तर कार्यक्रमाच्या दिवशी माझी अशी गोल्डन कलरची साडी होती. मी आणि सासूआईंनी सेम साड्या घेतल्या होत्या, म्हणजे पॅटर्न सेम होते, कलर वेगळे होते. तुम्हाला पुढे पुढे दिसतच राहील. आता हे त्यांचं एंट्री केलेलं आहे. एंट्री खूप सुंदर झाली होती. पूर्ण कार्यक्रम खूप सुंदर झालाय. आता मला पुढे काही बोलता येणार नाही, कारण पूर्ण कार्यक्रमामध्येच त्याचे बोल आहेत, त्यामुळे मी पुढे बोलू शकणार नाही. पूर्ण कार्यक्रम तुम्ही पहा, खूप सुंदर आहे. 14 जून 2025 रोजी चतुर्थी होती, गणेश चतुर्थीचा छान योगायोग आला होता, म्हणून आम्ही श्री गणेशांची पूजा करून आरती घेऊन सुरुवात केली होती कार्यक्रमाला. पूर्ण कार्यक्रम न चुकता पहा, खूप सुंदर आहे. शिवरायांचा मावळा. खरं तर मावळा होण्यासाठी वय लागत नाही, कारण की महाराजांनी वयाच्या महाराज गणपती गजश्वापती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान. माजी नगरसेवक जे संवाददाता सन्माननीय संदीप शेठ त्याच्या मनोगताला सुरुवात करतो. कैलासवासी माता आई जिजाबाई दादाभाऊ चौरे म्हणजे सत्कार मूर्तींची असणारी मातोश्री आणि त्यांचे वडील कैलासवासी दादाभाऊ नथू चौरे. सर्वांना विनंती असेल आपण टाळ्या वाजवायच्या गाण्याच्या ठिकाणी. थँक्यू. संदेशे आते हैं हमें तड़पाते हैं, चिट्ठी आती है पूछे जाती है कि घर कब आओगे, कि घर कब आओगे, लिखो कब आओगे, कि तुम बिन ये घर सुना सुना है. संदेशे आते हैं हमें तड़पाते हैं, चिट्ठी आती है पूछे जा. पंढरीनाथ आहे आणि पांडुरंगाच्या शेजारी रुक्मिणी असते. नाव प्रत्येक वेळी ज्यावेळी म्हणजे आम्ही 154 फ्लॅटची आमची सोसायटी आहे, प्रत्येक जण नंतर महानगरपालिकेमध्ये 22 वर्ष म्हणजे ही खऱ्या अर्थानं सेवापूर्ती आहे. 40 वर्ष अविरत आपल्या समाजाची देशाची सेवा करणं सोपी गोष्ट नाही, पण आमच्या काकांनी ते करून दाखवलं. खरं तर
सैन्यामध्ये भरती होणं हे प्रत्येकाला वाटत नाही, मनापासून वाटत नाही किंवा आपल्या घरच्यांनाही असं वाटत नाही की आपल्या मुलांनी. पंढरीनाथ दादाभाऊ चौरे, तुमचे पत्र मला खूप उशिरा मिळाले, कारण त्यावेळी मी इमर्जन्सी ड्युटीसाठी बाहेर गेलो होतो, म्हणून पत्र पाठविण्यास उशीर झाला. सजती संवरती है रांझ, तेरे इश्क की मैं हकदार नहीं, तेरी हीर तो धरती है रांझे. तेरी मिट्टी में मिल जावा गुल बनके मैं खिल जावा, इतनी सी है दिल की आरज़ू. तेरी नदियों में बह जावा, तेरे खेतों में लहरावा, इतनी सी है दिल की आरज़ू. मेरे देश की धरती सोना उगले उगले हीरे मोती, मेरे देश की धरती. मूर्ती आहे दाजी, आमचे ते दाजी चौरे दाजी, माझे नंदाबाई लागतात ते ना. खरं तर मी प्रिपेअर्ड नव्हते, पण आमची मामांची इच्छा आहे की मी 2 शब्द इंग्लिश बोलावे, तर आमची मामांची इच्छा मी का नाही पूर्ण करणार. ऑफकोर्स दिस इज फॉर यू मामा. ओके ओके, सो या, बिग थँक्स टू एव्हरीवन हू जॉइन्ड अस टुडे to celebrate the retirement function of my dad. आजी बाबा are the best. मानतो त्यामध्ये माझ्या चिंचोडी लांडेवाडी गावचे समस्त ग्रामस्थ मंडळी व त्याचप्रमाणे माझे ये तो सच है कि भगवान है, सर्वांनी टाळ्या वाजवायच्या, मगर फिर भी अनजान है. ये तो सच है कि भगवान है, मगर फिर भी अनजान है. धरती पे रूप माँ बाप का, उस विधाता की पहचान है. ये तो सच है कि भगवान है. जन्मदाता है जो नाम जिनसे मिला, थाम कर जिनकी उंगली है बचपन चला. कांधे पर बैठ के जिनके देखा जहाँ, ज्ञान जिनसे मिला, क्या बुरा क्या भला. इतने उपकार है क्या कहें, ये बताना आसान है. धरती पे रूप माँ बाप का, उस विधाता की पहचान है. ये तो सच है कि भगवान है. खुशबू है इस दिल में, एक तू है जन्मों के साथी, हम साथ साथ हैं. जन्मों के साथी हम साथ साथ हैं. नैनों में ज्योति है, सीधी
साथ साथ है।